श्री विष्णू सहस्रनाम पठण, संपूर्ण माहिती, महत्व, नियम, लाभ आणि योग्य पद्धत. नमस्कार, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री विष्णू सहस्रनाम पठणाची संपूर्ण माहिती. विष्णू सहस्रनाम म्हणजे काय, ते कोणी सांगितले, त्याचे महत्व काय आहे, ते कधी आणि कसे म्हणावे, त्याचे आध्यात्मिक लाभ कोणते, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. विष्णू सहस्रनाम म्हणजे काय बघूया आपण आता. तर विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूंची 1000 दिव्य नावे. ही नावे महाभारताच्या अनुशासन पर्वात आलेली आहेत आणि महाभारताच्या युद्धानंतर धर्मराज युधिष्ठिरांनी भीष्म पितामहांना विचारले, सर्वश्रेष्ठ देव कोणते, तर कोणाचे स्मरण केल्याने मनुष्याला सर्व दुःखापासून मुक्ती मिळते. त्यावेळी भीष्म पितामहांनी भगवान श्री विष्णूंची 1000 नावांचे स्तोत्र सांगितले. तेच आज श्री विष्णू सहस्रनाम म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. तर आता आपण श्री विष्णू सहस्रनाम पठणाचे महत्व बघूयात. तर हिंदू धर्मामध्ये विष्णू सहस्रनामाला अत्यंत पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की श्रद्धा आणि भक्तिभावाने या नामांचे पठण केल्यास मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि ईश्वरावरील विश्वास दृढ होतो. आता विष्णू सहस्रनाम हे केवळ स्तोत्र नसून भक्ती, सदाचार आणि ईश्वर स्मरणाचा एक मार्ग आहे. आता आपण बघणार आहोत विष्णू सहस्रनाम पठण कधी करावे. तर ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी स्नानानंतर केले तरी आपण चालते, किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानंतरही हे पठण करू शकता, किंवा एकादशी, गुरुवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी विशेष भावनेने पठण करणे अनेक भक्त पसंत करतात. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता. रोज थोडा वेळ काढून श्रद्धेने पठण करणे अधिक महत्त्वाचे आहे व त्याचे लाभ पण चांगले मिळतात. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पठण करण्याची योग्य पद्धत बघणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. श्री स्वामी पूजन. श्री स्वामी समर्थ.